सीजेपीचे अभिजित दिपकेंचं दिल्लीमध्ये पुन्हा धरणे आंदोलन. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही. दिपके आंदोलनावर ठाम. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये 118हून अधिक पोलीस आणि 60 आंदोलक जखमी. 15 ते 20 शासकीय वाहनांची तोडफोड तर सार्वजनिक मालमत्तेची हानी. 70 आंदोलक ताब्यात. आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी घेतली जेपी नड्डांची भेट. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचं पत्र नड्डांकडे सुपूर्द. राजीनामा घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची सौरव दास यांची माहिती. सीजेपीच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाल्याची केंद्रीय मंत्री जेपी नड्डांची माहिती. आंदोलन मागे घेण्याचं नड्डांकडून आवाहन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये 3.5 तास बैठक. सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाल्याची माहिती. सरकार प्रधान यांचा राजीनामा घेणार का याकडे लक्ष. मोदी भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण विरोधी पंतप्रधान. विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका. पंतप्रधान अपयशी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सुद्धा घेऊ शकत नसल्याचा राहुल गांधींचा घणाघात. मुंबईमध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश. 23 जुलै ते 6 ऑगस्ट पर्यंत जमावबंदी लागू. दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा. राज्यामध्ये पुढचे 4 दिवस पावसाचा जोर कायम. मुंबई, ठाणे, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोकण घाट माथ्यावरही पाऊस बरसणार. मुंबई लोकलमधील जीवघेण्या प्रवासाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर. दिवा सीएसएमटी लोकलमध्ये महिलेचा दरवाजाला लटकून प्रवास केल्याचा व्हिडिओ व्हायरल. अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यास योगी सरकारकडून मंजुरी. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली नवीन एसआयटी स्थापन केली जाणार. आणि जम्मू काश्मीरच्या पुंछमध्ये दरड कोसळून दुर्घटना. एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू. अतिवृष्टीमुळे डोंगराचा कडा तात्पुरता उभारलेल्या मातीच्या घरांवर कोसळला.